मकर संक्रांतीच्या दिवशीचा आधीचा दिवस म्हणजे भोगी. भोगीच्या दिवशी खिचडी, तीळ लावून केलेल्या भाकरी असे पदार्थ तर तयार केले जातात. पण या दिवशीची भाजी खूप खास असते. आपली पारंपरिक मिक्स व्हेज अशी तिला म्हटलं तरीही चालेल, कारण या दिवसात मिळणाऱ्या सगळ्या ताज्या ताज्या भाज्या एकत्र करून भोगीची भाजी केली जाते. त्यामुळे ती खूप चवदार तर होतेच, पण शिवाय ती खूप पौष्टिकही असते. आता भाजीची पौष्टिकता आणि चव जपत अगदी सोप्या पद्धतीने भोगीची भाजी कशी करायची हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नमस्कार, मी उज्ज्वला. तुमच्या सर्वांचे माझ्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत. तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. भोगीची भाजी बनवण्यासाठी मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत. याच भाज्या घेतल्या पाहिजे किंवा यापैकी थोड्याशा भाज्या नसतील तरीही चालेल. याचे प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केले तरीही चालेल. तर मी इथे पावटा, हरभरा, गाजर, मटार, बटाटा, वांगी, घेवडा, बोरं, भिजवलेले शेंगदाणे या सर्व भाज्या मी इथे बारीक कट करून मोडून तोडून घेतलेल्या आहेत. आणि ह्या भाजीसाठी लागणाऱ्या वाटपाला मी इथे 2 मोठे चमचे पांढरे तीळ खमंग असे भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं घ्यायचं आहे. त्यानंतर सुके खोबरे आणि कांदा उभा पातळ चिरून तो सुद्धा भाजून घेतलेला आहे. आता हे सर्व साहित्य त्यात थोडी कोथिंबीर टाकून आहे ना आपण मिक्सरला चांगले बारीक वाटून घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यात टमाटर पण वापरू शकता. आता इथे आपले वाटप बघा रेडी झालेले आहे. आता एका कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल घेतलेले आहे. तेल गरम झाले की त्यात आपण राई जिऱ्याची छान अशी फोडणी देऊया. आता फोडणी तडतडली ना की त्यामध्ये ना आपण तयार केलेले आपले वाटप घालायचे आहे. आणि आता हे वाटप आहे ना तेलात चांगले परतून घ्यायचे आहे. आता अर्धा छोटा चमचा हिंग घालून मी पुन्हा याला ना छान असं परतून घेणार आहे. आणि हिंग ना तुम्ही आवर्जून टाका ह्यामध्ये, कारण की ना हिंगची पण चव ना खूप छान लागते. आणि बघू शकता कढईने ना तेल सुटू लागले. आता यामध्ये ना आपण मसाले घालणार आहोत. अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. तुम्ही तुमच्या ना आवडीप्रमाणे लाल तिखटाचं प्रमाण ना कमी जास्त करू शकता. आता हे मसाले ना आपण छान असे ना आपल्या वाटपामध्ये परतून घेऊया. आणि ना ही मसाले आता करपू नये ना म्हणून आपण ह्यामध्ये ना थोडे ना पाणी घालणार आहोत. आणि पाणी घातल्यानंतर ना याला ना साईडने थोडं तेल सुटू द्यायचं. आणि तेल सुटायला लागलं ना की आपण त्यामध्ये ना आपल्या भाज्या घालणार आहोत. आता ह्यामध्ये ना आपण भाज्या घालायच्या आहेत. आता ह्या भाज्या आपल्याला ना छान वाटपात परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे ना आपले वाटप आहे ना या सर्व भाज्यांना छान असं लागलं पाहिजे. आता आपण यात आहे ना आपल्या चवीनुसार ना मीठ घालणार आहोत आणि पुन्हा छान परतून घेऊया. आता तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला ना थोडं पाणी सुटायला लागलं आहे. आपण आता यात 1 चमचा सफेद तीळ घालणार आहोत. आता हे पण आपण छान परतून घेऊया. मी वाटपामध्ये पण सफेद तीळ घातलेले आहेत, त्यामुळे मी आता थोडे सफेद तीळ इथे घालत आहे. आणि आता ना ह्यामध्ये आपण अर्धा ग्लासभर पाणी घालणार आहोत. आणि ह्या भाजीला ना मंद आचेवर झाकण मारून आहे ना आपण 5 ते 6 मिनटं शिजवून घेऊया. आणि आता बघू शकता तुम्ही त्या भाजीला ना छान असे तेल सुटलेले आहे, म्हणजेच आपली भाजी आहे ना छान अशी शिजलेली आहे. आता ह्या भोगीच्या भाजीबरोबर आपण ना तीळ लावून आहे ना बाजरीची भाकरी पण करणार आहोत. जानेवारी महिन्यात ना थोडीशी थंडी असते, अशी तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आहे ना छान लागते. आता इथे बघू शकता आपली भाजी आहे ना छान तयार झालेली आहे. ही अशी चमचमीत गावरान भाजी आणि तीळ लावून तयार केलेली गरमागरम बाजरीची भाकरी खरंच छान लागते. तुम्ही सुद्धा ना अशा पद्धतीची भाजी नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.